खूप सगळ्या शाळा बघितल्या आहे. शाळेत कोण कोण गेले आहे या ठिकाणी? दोघा सरांनी हात वरती केलेला आहे. हा हात वरती करा ना. कोण कोण गेला आहे शाळेत? अच्छा, बाकी सर तुम्ही काय शाळेला पावसाळ्यात शाळा बंद असेल का? हात वरती करा ना. बघा, शाळेत तुम्ही सगळेजण गेला असाल. सगळ्यांना खोड्या खूप खूप माहिती आहेत. आणि आता आपल्या समोर जी बंड्याची शाळा है, तो ये बंड्या ऐसा बंदा है जो कमाल का है. कुछ सवाल पूछे जाते उसके टेढ़े मेढ़े जवाब देने वाला है बंड्या. आणि बंड्या कमाल आहे. बंड्याचे उत्तर काय आहेत, बंड्याची शाळा, बंड्याची धमाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला खळखळून हसायला लावणार हा बंड्या. त्याच्या करामती आणि त्याचे शिक्षक किती परेशान होतात या बंड्यामुळे. तर सन्मानपूर्वक आपण आमंत्रित करूया बंड्याची शाळा. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया स्किटचं. बंड्याची शाळा. तो Oh my God. तो है झट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएगी झटपट फटाफट. You water क्या? अरे कितनी देर हो गई रे मैडम, आ रही नहीं. अपन लोग क्या करेंगे? चलो मजा करेंगे ना, तो बातें करते बैठेंगे मी. यहाँ तू कोणाची चड्डी घातली? मी दादाची चड्डी घातली. मग आता दादा काय घालणार? अरे मुंगी चावली रे देवा, मुंगी चावली. अरे तू इतकुशाला लढायला. जर तुला साप चावला, तुला कुत्रा चावला, मग तुम्ही काय करणार? आम्ही चड्डीचा सुसू करणार. मॅडम कुठे? मॅडम कुठे? मॅडम कुठे? मॅडम कुठे? मॅडम कुठे? आइए आपका इंतजार है. आइए आपका इंतजार है. सुप्रभात मुलांनो, कसे आहात? चला मग. अरे अरे कुठे निघाले? चला. अरे नाही नाही, चला आता आपण हजरी घेऊया. सर्वांनी हजरी द्या बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. अरे फक्त 12च विद्यार्थी. 13 आणि 14 कुठे? तो बंडा कुठे गेला? 13. अरे दीवानो, मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ डॉन. मैं हूँ डॉन. अरे बंडा बसतोस काय? उठ. बोला मॅडम. का उरलं का? शिर. माझं शिर दुखू लागलं. बरं बरं, बस खाली. ठीक आहे, आता बंड्या तर आला. ती नंदनी कुठे आहे? सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? तुझं गाव काय आहे ग? नंदनी, शाळेची वेळ आहे का? पण हे टिक काय आहे? बर, आणि एवढा उशीर कस काय झाला? ओ मॅडम, पहिलेच थंडी, सगळी 8 वाजता होते. मी एक तास मेकअपला लागते म्हणून उशीर झालं. अच्छा अच्छा, बरं, बस खाली. चला मुलांनो, आता आपण अभ्यासाकडे वळूया. काल आपण इंग्रजीचे ABCD शिकलो होतो. सर्वांनी पाठ केली आहे का? हो. म्हणून दाखवा बरं. ABCDEFGHI JKLM NOPQRSTUVWXYZ. अरे ABCD ची ही कुठली चाल लावली? मॅडम लवली. अरे हे काय बोलतोस, लावली आणि लवली? क्षमा मॅडम. अबे क्षमा माग राहू बे. देवा, या पोरांनी मला लय 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 म्हणजे लय वैताग आणून ठेवलाय. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. काल आपण मराठीची आई शिकलो होतो, पण मन बरं आई. अरे चांगल्या आवाजात म्हण. म्हणणं लागल. बरं बरं म्हणा. आई मेरा दिल ना तोडो. अरे हे काय लावलं, मेरा दिल ना तोडो? क्षमा मॅडम. देवा, आजकालचे पोरं काय प्रश्नाचे उत्तर देते. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. नंतर तू गणिताचे अंक पाठ केले का? बरं म्हणून दाखव बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
13 करोड डिंग 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 डिंग. हे अशी शिकवली होती का 12 आणि 13 नंतर डिंग डिंग? सॉरी मॅडम. बरं चूट बरं. बोला की मॅडम. आता मला सांग, एका दूधवाल्याने एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकला, पुन्हा अर्धा लिटर दूध टाकला तर किती लिटर झाले? अर्धा लिटर मॅडम. कस काय? त्याच्यात अर्धा लिटर पाणी असते. देवा, या पोरांनी मला लय वैताग आणून ठेवलाय. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. लिटमस पेपरला पाण्यामध्ये बुडवलं तर काय होतं? मॅडम मी सांगू. हा हा सांग. मॅडम लिटमस पेपर पाण्यात डुबाला की ओला होते. बोललं आणि ते निळा झाला तर? मॅडम मी सांगू. हा हा सांग. मॅडम त्याचा कलर उडून जातो. तुम्ही काय करा, पेपर बदलून टाका आणि चांगल्या क्वालिटीचा पेपर आणा. देवा, आजकालचे पोरं मला क्वालिटी शिकवत आहे. बरं ठीक आहे, पुढचा प्रश्न. कोण कोणास म्हणाले चले जाओ? चलो. अरे मी प्रश्न विचारला, कोण कोणास म्हणाले चले जाओ? मॅडम मी सांगू. हा हा सांग. मॅडम माझी मम्मी म्हणाली. काय म्हणाली? माझी मम्मी म्हणाली माझ्या पप्पाला चले जाओ, वापस नहीं आने का वरना तंगड़ा तोड़ के हाथ में दे दूंगी. मम्मी की जय हो. देवा, काय वैताग आणून ठेवलाय. काय पोरं भेटले मला शिकवण्यासाठी. ठीक है, अब मैं हिंदी में सवाल करूंगी, तो मुझे बताओ 1869 में क्या हुआ था? मैडम मैं बताऊं? हाँ हाँ बोलो. गांधी जी का जन्म हुआ था. हाँ सही से. और 1872 में? मैडम मैं बताऊं? हाँ बोलो. मैडम आपको इतना भी नहीं मालूम क्या हुआ था? अरे वही तो पूछ रही अरे हूँ. यार, गांधी जी 3 साल के हो गए थे. अबे क्या हुआ? देवा, बघा बघा बघा. बरं ठीक है, अब अगला सवाल. बहुवचन किसे कहते हैं? मॅडम मी सांगू. हाँ हाँ सांग. वो अमिताभ बच्चन है ना, हाँ हाँ. उसकी वो ऐश्वर्या राय बच्चन, हाँ. उसे कहते हैं वो बच्चन. अरे मैंने बहुवचन नहीं बहुवचन पूछा था. सॉरी सॉरी मैडम. तो चलो आप बैठो नीचे. तो अगला सवाल. आप बड़े होकर क्या करोगे? मैडम मैं बताऊं? हाँ हाँ बोलो. शादी करूंगा. अरे बड़े होकर क्या बनोगे? दूल्हा बनूंगा. शुभमंगल सावधान. बघा बघा प्रश्नाचे उत्तर कसे देत आहे. ठीक है, तो अगला सवाल. किसी साइंटिस्ट का नाम बताओ. मैडम मी सांगू? हाँ हाँ सांग. आलिया भट्ट. अरे आलिया भट्ट नहीं, आलिया भट्ट है वो. ठीक है, अब बैठो नीचे. तो अगला सवाल. ड्राइवर और कंडक्टर में क्या अंतर है? मॅडम मी सांगू. हाँ सांगू सांगू. मॅडम ड्रायव्हर कंडक्टर झोपला तर कोणा तिकीट नाही कटणार, पण ड्रायव्हर झोपला तर सगळ्यात स्वर्गाचं तिकीट कटणार. राम सत्य है. चलो चलो शांत बैठो. तो अगला सवाल. बादाम खाने से क्या होता है? मैडम मैं बताऊं. हाँ बोलो. मैडम बादाम खाने से बादाम खत्म हो जाते हैं. हाँ? अबे बादाम खत्म. अबे क्या बात कर रहा तू? जाला बे. चलो चलो शांत बैठो. तो अगला सवाल. घटना और दुर्घटना में क्या फर्क है? मॅडम मैं बताऊ. हाँ बोलो. मॅडम शाळेला आग लागली, ती घटना झाली. हाँ हाँ और दुर्घटना? मैं बताऊं? हाँ हाँ बोलो. मॅडम शाळेला आग लागली ही घटना झाली आणि त्या आगीतून गणिताचा शिक्षक वाचणे आमच्यासाठी खूप मोठी दुर्घटना झाली. अरे शिक्षकांना असं म्हणतात का? असं म्हणू नये. सॉरी मॅडम. बरं चल आता बस खाली. आता पुढचा प्रश्न. राम वनवासाला कधी निघाले? मॅडम मी सांगू. हा हा सांग. मॅडम राम वनवासाला 9:15 वाजता निघाले. 9:15 वाजता? ते कस काय? मॅडम हे बघा, वनवास या शब्दाला उलट वाचा बरं. वनवास 9:15 म्हणजे राम वनवासाला 9:15 वाजता निघाले. जय श्रीराम. काय प्रश्नाचे उत्तर देते हे पोरे. मी काय करू आता नारायणा. बरं ठीक है, आता पुढचा प्रश्न. तो मुझे बताओ, कभी किसी ने नेक काम किया है क्या? मैंने किया है नेक काम. तो बोलो. मॅडम एक म्हातारा होता. ते रस्त्यावरून हळू त्याच्या घरी जाऊ लागला. तर मी काय केलं, त्याच्या माग एक कुत्रा सोडला. मग ते त्याच्या घरी पट त्याच्या घरात गेला. हे माझं नेक काम. बघा यांचे नेक काम. बरं ठीक है, आता पुढचा प्रश्न. मुझे बताओ, धनुष्यबाण किसने तोड़ा था? आप बताओ, धनुष्यबाण किसने तोड़ा था? मागाचा मैडम मैंने नहीं तोड़ा था और ऑफिसर ने तोड़ा होगा. देवा. ठीक आहे आता. हॅलो. हा मी लगेच आले. हो हॅलो. चला मुलांनो, मला आता अर्जंट
अर्जंट घरी जायचंय. मॅडम कोणाचा फोन आहे? अरे अरे कोणाचाच नाही. मला माहित आहे. तेव्हा चला मुलांना, आता राहिलेला अभ्यास आपण उद्या करूया. बाय बाय. ए तुम्हाला माहिती का मला काय येते? काय येते? अबे मला जादू येते बे. चल बे काय बी म्हण नको. अबे येते, तुम्हाला करूनच दाखवतो आता. हो चल. तुम्हाला जादू पाहायचा? हो. तुम्हाला पाहायचा जादू? तुम्हाला पाहायचा? हे किती आहे? हे किती आहे? हे किती आहे? बघा आता. आता तुम्हाला माझ्यासोबत एक मंत्र म्हणणं लागल. हो म्हणा मग. आब्राकाडाब्रा. 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 डॉक्टर एक आब्रा. डॉक्टर एक आब्रा. गिली गिली चू. गिली गिली चू. बघा 2 झाले. अबे हे तर काहीच नाही. तुझ्या भाजीला तुम्हाला येते. चल बे काही बी म्हणायला. अबे खोटं नाही सांगायलो, खरं जादू येते मला. अबे अबे समजलं का तुला? जादूगर म्हणतात मला. अबे माशाला पोहे खायला शिकू नको. माशाला पोहे? काय काय काय? अरे सॉरी माशाला पोहायला शिकू नको. बरोबर करूनच दाखव तू. हो चल करून दाखव जादू. बघायची का तुम्हाला जादू? तुम्हाला बघायची का जादू? तुम्हाला बघायची का जादू? तर तुमच्यापैकी कोणीतरी एक जण माझ्यापाशी या. चल तू ये. आता मी तुम्हाला जादू दाखवणार. तर तुमच्या समोर या मुलीला मी गायब करणार. तर एकदा जोरदार माझ्यासाठी टाळ्या वाजवा. तर आता तुमच्या सर्वांना माझ्यासोबत एक मंत्र म्हणणं लागल. ओम भ्रीम क्रीम. ओम भ्रीम क्रीम. ओम भ्रीम क्रीम. ओम भ्रीम क्रीम. गोड गोड आईस्क्रीम. गोड गोड आईस्क्रीम. छू छू. काय जादू आहे? तर जोरदार माझ्यासाठी टाळ्या वाजवा. धन्यवाद. कॅरेक्टर होतं तुझं? स्टुडंट. अच्छा, वो दूल्हा कौन बना था? जादूगर कौन होतं? जादूगर शंभू सरने जो जादू की है. अरे बाप, तिकडे दाखवलं. तुला माहिती होतं असं काही गायब होणार आहे, काही होणार आहे? हो. ओके. तर कशी वाटली तुम्हाला बंड्याची शाळा? बंड्याची शाळा कशी वाटली? अच्छा, तुम्हाला पण शाळेत गेल्यासारखं वाटलं असेल. बंड्याची शाळा दिलसे मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता सन्मानपूर्वक असून आम्ही खूप खूप स्वागत करतोय. आता मंचावरती आपण थोड्याच वेळात या ठिकाणी सन्माननीय वाघमारे साहेब DYSP आणि सन्माननीय विजयजी गायकवाड CO जिल्हा परिषद त्यांचंही आगमन या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे AVM हायस्कूलचे प्रेसिडेंट सन्माननीय आदरणीय दिलीपजी बांगर सर, AVM इंग्लिश स्कूलचे प्रेसिडेंट अजिंक्य बांगर सर यांचंही आगमन या ठिकाणी मंचावरती आपण होणार आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. पण तत्पूर्वी टायटल ट्रॅक हमें अभी प्ले करना है. गायकवाड सर CO जिला परिषद त्यांचंही सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. लेकिन अगर जब खेलेंगे तो अपने जीवन में एक कदम आगे बढ़ेंगे. तो वहां पे बास्केटबॉल, बैडमिंटन और पिकल बॉल का जो कोर्स है उसका इनोग्रेशन हमारे जोरदार तालियों अपन स्वागत करूया. सन्माननीय विवेक जी गायकवाड सर, जोरदार तालियों के साथ हम स्वागत करते हैं. और आप सबका बहुत बहुत स्वागत है, वेलकम है AVM इंग्लिश स्कूल का एनुअल फंक्शन 2025. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्तर बंगा
शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय 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 महाराष्ट्र माझा. सन्मान्य दिलीपजी बांगर सर यांनाही विनंती असेल कृपया आपण मंचावरती यायचे. आदरणीय अजिंक्यजी बांगर सर यांनाही विनंती असेल कृपया आपण मंचावरती या. हा महाउत्सव आहे आपल्या कलेचा परंपरेचा. सन्माननीय विवेकजी गायकवाड सर जसं मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आदरापासून स्वागत करतोय आणि दीप प्रज्वलित करून आपण या आजच्या एबीएम इंग्लिश स्कूलच्या वार्षिक संमेलनाचं आपण उद्घाटन करूया. आपलेपणाचा दीपक आपण प्रज्वलित करूया. तत्पूर्वी सरस्वती मातेचा मूर्तीला पुष्पहार या ठिकाणी आपण अर्पण करत आहोत. मंचावरील मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी माता सरस्वतीचं पूजन आणि पुष्पहार. त्याचप्रमाणे गाव असो खेडा असो की तांडा असो, गाव असू द्या खेडा असू द्या की तांडा असू द्या, त्या प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीतील 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्र करून या संबंध महाराष्ट्रात नव्हे तर साता समिंदरा पल्ल्याच्या राजांचा गुणगौरव केला जातो. ते राजे म्हणजे रयतेचे राजे, माझ्या तुमच्यासाठी अभिमान प्रेरणा सन्मान असणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही पुष्पहार या ठिकाणी आपण अर्पण करत आहोत. आणि दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करूया. दिव्यानं दिवा लावला की दिव्याची एक दीपमाळ तयार होते. माणसानं माणूस जोडला माणुसकीच एक नवं नातं तयार होतं. आणि ज्या ज्या ठिकाणी विश्वात हा अंधार आहे तो अंधार आपण दूर करूयात, हीच या ठिकाणी एक बात आहे. ही छोटीशी पणती, ही छोटीशी ज्योत माझ्या तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाचा आपलेपणाचा हा भाव या ठिकाणी आपण जागृत करूया. सरांनाही विनंती करतो कृपया आपणही मंचावरती यायचं आहे. इथे जमलेल्या सर्व पालकांचं, विद्यार्थ्यांचं आणि मंचावरील सर्व सन्मान्य मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दीप प्रज्वलित करून आपण शुभारंभ करत आहोत एबीएम इंग्लिश स्कूलचा हा वार्षिक स्नेह सम्मेलनाचा महाउत्सव. ये दीपक आशा का है, ये दीपक मुझे आपके हर किसी को प्रेरित करता है. हर किसी के जीवन में अगर अंधकार जहां भी हो सारे विश्व में, तो अंधकार दूर करने की हम प्रतिज्ञा करते हैं.
संत ज्ञानेश्वर जी की जो प्रार्थना थी वही प्रार्थना, बिकॉज देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना आपल्या सर्वांच्या मनामध्ये एकमेकांविषयी आपलेपणा, जिव्हाळा, प्रेम भाव आणि या ज्ञानदानाच्या मंदिरामधून इथून बाहेर पडणारा प्रत्येक हा छोटा गोड मुलगा विश्वाची संकल्पना घेऊन एकमेकांच्या प्रती आदर सन्मानाची भावना त्यांच्या मनामध्ये व्हावी, हीच या महोत्सवाची सगळ्यात मोठा हेतू आणि संकल्पना. दिल से मनापासून स्वागत. श्वाल, पुष्पगुच्छ आणि लक्षवेधी असणारं हे भारत मातेचं आपल्यासाठी अभिमान असणारा हा महोत्सव. एबीएम इंग्लिश स्कूलचा हा वार्षिक स्नेह संमेलन 2025 सन्मान चिन्ह मध्ये हमारे लिए अभिमान, सम्मान, शान सब कुछ है. हमारे इस देश का तिरंगा इन 3 रंगों के लिए देश की सीमा पर लड़ने वाले मेरे देश के वीर जवानों की यादें हमें ताजा करती. तो बहुत बहुत धन्यवाद. ये कमाल का सम्मान. कितनी ही जो जिंदगी की राहें हो, उम्मीद पाने की मंजिल जो ना हो डरा, चलेंगे एक दिन बन के तारा, मिला के वो रखेगी जग सारा, चलेंगे एक दिन बन के तारा, मिला के वो रखेगी जग सारा. जो जिंदगी की राहें हो, पाने की मंजिल दिखा दे बाहें. मध्ये आपल्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि आपल्या आदरणीय सन्माननीय मान्यवर पाहुण्यांच्या समोर
टाळीचा हाती होऊन जाऊ द्या एक टाळी गरजेची, होऊन जाऊ द्या एक टाळी अभिमानाची आणि एक टाळी ऊर्जेची. लेझिम महाराष्ट्राचा पारंपरिक लेझिम नृत्य प्रकार.
हात उंचावून जरा जोरदार टाळणे आपण प्रतिसाद द्यावा. मनपूर्वक धन्यवाद. एबीएम इंग्लिश स्कूलचा हा शिक्षण संमेलनाचा महोत्सव आणि आता मी सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करतोय आदरणीय रॉबिन सर, प्रिन्सिपल एबीएम इंग्लिश स्कूल. जोरदार टाळणे आपण स्वागत करायचं आहे. आदरणीय रॉबिन सर, आपसे रिक्वेस्ट है कृपया आप मंच पर आए. एबीएम इंग्लिश स्कूल एनुअल फंक्शन 2025 वेलकम है आप सबका. Good evening to all. Honorable Chief Guest, Sri Vivek Gaiwat, CEO Zilla Parishad, Sri Dilip Magar, President of ABM Group of Schools, Sri Ajinkya Bangar, Director, ABM English School, Sri Joseph KJ, Principal, ABM English High School, proud parents, dedicated teachers, and my dear students. It gives me immense pleasure to welcome you to the annual function of our school. A day we eagerly await to celebrate. Vibrant spirit, hard work, and the achievements of our school community. Today is not a just day of dazzling performances. It is a reflection of collective journey, a showcase of budding talents. Over the past years, our students have excelled not just in academics, but also in arts, sports, various co-curricular activities, proving that learning flourishes in every aspect of school life. ABM aims at all over development of our students. Our class 10 2024-25th batch passed out with a scoring about 85% of all of them, and 9 students passed scoring about 90%. In the district sports competition, our students have bagged 110 medals in various sports items, and many of them have qualified for the next level of competitions. Yash Anil Vadvalkar won gold medal in karate at the division level. Syed Hashir, Tanmay Kute, Azaz Khan won gold medal in karate state level competition. Rudra Danduar won gold medal at taluka level chess competition. Yash Vadvalkar won gold medal in the district weightlifting competitions. These students will compete in the national competitions which will be held on 4th January in Goa. When it comes to our competitive examinations like NSO, IMO, IGK, scholarship, in every exam, they are either the gold medalist or got selected for the next level of competition. Aryan Hazare, Naisha Ansari got selected in the Homi Baba examination and got a chance to visit ISR. ABM gives importance to every community of the society and celebrates their festivals too. The school organizes education tours in every alternative years to offering the students hands-on learning. To our teachers, thank you for your tireless dedication and the passion for nurturing our children with wisdom and care. Your guidance is the bedrock of our success. To our parents, thank you for your unwavering support and trust in us. Your belief in our vision empowers us to do better in the upcoming years. And to my dear students, you are the stars of today. Your creativity, your discipline, your enthusiasm are truly inspiring. These moments of teamwork and performance are crucial for your development, as your textbooks teaching you leadership, lessons, and cultural understanding. As we look ahead, let us carry forward these values of excellence, empathy, and integrity. Let us continue to dream big, work hard, and support each other.
May this event be a cherished memory, fueling our journey towards creating a brighter future together. Thank you all for being here. Enjoy the show. Jai Hind, Jai Maharashtra. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आदरणीय विवेकजी गायकवाड सर, जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचं आहे सरांचं. वार्षिक स्नेह संमेलनाचा हा आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. आपल्या शहरातील टॅलेंटला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. या कलेला सलाम आहे आणि ABMच्या वतीनं तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. ऐसे अनेक मंच पर आपका सम्मान हो और ऐसे ही शहर का नाम ऊंचा हो, आपका नाम ऊंचा हो, यही आपके लिए बहुत बहुत सारी शुभकामनाएं. सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि एक पुस्तकीची भेट या ठिकाणी आपण या सत्कार स्वरूपामध्ये युवा गायक ओम प्रकाशजी सोनवणे यांना आपण या ठिकाणी देत आहोत. मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर आपल्या सगळ्यांच्या सोबत समाज ॲन्युअल फंक्शन 2025-26. खरं म्हणायला गेलं तर तुम्ही सगळे या फंक्शनला आपल्या लहान लहान मुलांचे डान्स बघायला आलेले आहात. अजूनही 5 डान्स बाकी आहेत आणि अशा वेळी अचानकपणे एखादा वक्ता येतो आणि बोलायला लागतो किंवा चीफ गेस्ट येतात आणि बोलायला लागतात. मग आपल्याला प्रश्न पडतो, अरे आम्ही आलो आमच्या मुलांचे डान्स बघायला आणि मरेच हे वक्ते काय बोलतात, वाटतं की नाही असं. मग मी जे काही बोलणार आहे, जे काही सांगणार आहे ते तुमच्या मुलांच्यासाठी सांगणार आहे. खरं म्हणायला गेलं तर या ABM स्कूलचे दिलीप बांगर साहेब माझ्याकडे आले होते. त्यांनी मला याचं आमंत्रण दिलं. त्यांचा पुतण्या अजिंक्य या ठिकाणी आहे. शाळेचे सगळे प्रिन्सिपल आहेत, सर्व टीचर्स आहेत. या सर्वांना मी ॲन्युअल फंक्शनच्या शुभेच्छा देतो. मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, हार्डली एक 5 ते 7 मिनटं घेणार. महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही सगळ्यांनी चार्ल्स डार्विनचं नाव ऐकलं असेल. ऐकलं आहे चार्ल्स डार्विन? माहिती आहे सगळ्यांना? चार्ल्स डार्विन माहिती आहे? अरे काय बोलतच नाही मुलं. चार्ल्स डार्विन माहिती आहे? पालकच आहेत का सगळे? चार्ल्स डार्विन यांनी असं सांगितलं होतं, मला तो माहिती आहे. चार्ल्स डार्विननी आपल्याला काय सांगितलं? पहिलं चार्ल्स डार्विननी असं सांगितलं का मनुष्याची उत्क्रांती ही माकडामधून झालेली आहे. मनुष्य पूर्वी माकड होता आणि नंतर त्याची हळूहळू उत्क्रांती झाली आणि तो माणूस म्हणून निर्माण झाला. मग हा चार्ल्स डार्विन अजून एक सिद्धांत सांगतो. तो काय सिद्धांत आहे? एनी स्पीसीज विच इज व्हेरी पॉवरफुल विल नॉट सर्वाइव्ह. कोणती स्पीसी अतिशय पॉवरफुल असेल तर ती सर्वाइव्ह करत नाही. एनी स्पीसीज विच इज व्हेरी इंटेलिजंट विल नॉट सर्वाइव्ह. खूप हुशार असेल तरी सर्वाइव्ह करणार नाही. बट द स्पीसीज which adopt with the surrounding will survive. सभोवतालच्या परिस्थितीशी जी मुलं जुळून घेतात तीच मुलं आयुष्यामध्ये यशस्वी होतात. एवढं लक्षात घ्या. याच्यासाठी जोरदार टाळ्या. टाळ्या कशा वाजवायच्या? 2 प्रकारच्या टाळ्या असतात. इंग्लिश स्टाईलमध्ये, ब्रिटिश स्टाईल. असं काय आवाज आला? नाही आला. पण भारतीय संस्कृतीमध्ये आपण टाळ्या वाजवतो तर हाताची 5ही बोटं हाताच्या 5 बोटावर ठेवून वाजवायची आहे. जोरदार. मला काय ऐकायला आलं नाही? अजून जोरात, अजून जोरात. ओके, थँक्यू. मग चार्ल्स डार्विन असं सांगतो, एनी स्पीसीज विच अडॉप्ट विथ द सराउंडिंग विल सर्वाइव्ह. आता आपल्याकडे लक्षात घ्या, जगामध्ये खूप अपंग लोक आहेत. त्यांनी आपल्या अपंगावर मात करून ते आयुष्यात यशस्वी झालेले आहे. मी तुम्हाला 2च उदाहरण देतो त्याचं. एक म्हणजे इटालियन म्युझिशियन आहे. इटालियन म्युझिशियन बेथोवन नावाचा आहे. त्यांनी सोनाटा म्हणून अतिशय उत्कृष्ट कंपोजिंग केलेलं आहे, संगीत रचना केली. आणि ज्यावेळी ही सोनाटा
त्याने संगीत रचना केली तेव्हा तो दोन्ही कानाने ठार बहिरा होता. त्याने आपली संगीत रचना कधीच ऐकलेली नाही. दुसरं उदाहरण तुम्हाला मी देतो. ते उदाहरण आहे म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स, ज्यांनी ब्लॅक होलचा शोध लावला. तुम्हा लोकांना तर माहीतच आहे. आणि ते आयुष्यभर व्हीलचेअरवर होते. तिसरं एक उदाहरण आहे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये अतिशय उत्कृष्ट गाणारे बालगंधर्व. बालगंधर्वांचं नाव होतं नारायण श्रीपाद राजहंस. आता बालगंधर्वांची लहानपणीची गोष्ट सांगतो मी. ते त्यांचे वडील श्रीपाद नारायणाला घेऊन एकदा शाहू महाराजांच्या दरबारात गेले आणि शाहू महाराजांना म्हणाले, महाराज माझा मुलगा अतिशय सुंदर गातो, आपण त्याचं गाणं ऐका. महाराज म्हणाले ठीक आहे नारायण गा. नारायणचं एक गाणं होतं, 2 गाणं होतं. महाराज खुश होतात, गळ्यातला कंठहार काढतात आणि त्याला म्हणतात, नारायण माझ्या जवळ ये, मी तुला कंठहार बक्षीस देतो. तरीसुद्धा नारायण हलायला तयार नाही. मग त्याचे वडील महाराजांना म्हणतात, महाराज नारायण तुम्हाला घाबरला नाही, पण तो एका कानाने ठार बहिरा आहे. मग महाराज त्याला तडक मिरजेच्या दवाखान्यात नेतात. त्याच्या कानाचं ऑपरेशन होतं आणि तोच नारायण श्रीपाद राजहंस पुढे जाऊन आपल्या मराठी नाट्यसंगीतामध्ये बालगंधर्व म्हणून काय होतात, प्रसिद्ध होतात. आता मी तुम्हाला काही उदाहरण देतो. आपण काय करतो, मुलं ही दुसऱ्यांचं किंवा पालक दुसऱ्यांचं काय करतात, इमिटेशन करतात, दुसऱ्यांचं अनुकरण करतात आणि मग ते कसं करतात. आता एक उदाहरण मी तुम्हाला देतो. तुमच्या सगळ्यांची ऐकायची तयारी आहे का? हा, नाहीतर मी जातो. तयारी आहे का? अरे काय बोलतच नाही. बरं, तुम्हाला मी सगळ्यांना एक निसर्गाचं चित्र काढायला सांगितलंय. कशाचं? निसर्गाचं चित्र. मला सांगा काय काय काढाल तुम्ही? निसर्गाचं चित्र. डोंगर काढाल, बरोबर आहे. डोंगरावरून काय येईल? नदी येईल. एक झोपडी काढाल, बरोबर आहे. तिथे गवत काढाल, वर पक्षी काढाल, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही हे सगळं कुठे शिकला? तुमच्या सगळ्यांच्या घरी किंवा तुम्ही जिथे राहतात त्या ठिकाणी सूर्य काय डोंगरातूनच उगवतोय का? पण आपल्याला शाळेत शिक्षकांनी सांगितलंय, जर असं चित्र नाही काढलं तर तुला मार्क मिळणार नाही. मग आपण कॉमन आहे की नाही? मग आपण काय करतो, इमिटेशन करतो. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, दुसऱ्याच्या आयुष्याचा अभ्यास करा. दुसऱ्याच्या आयुष्याचा अभ्यास करा, पण तसेच जगण्याचा प्रयत्न करू नका. दुसऱ्याच्या आयुष्याचा अभ्यास करा, पण तसेच जगण्याचा प्रयत्न करू नका. कुणासारखे व्हायचा हा विचार नको. अरे बांगर साहेबांसारखं व्हायचा विचार करू नका. कुणासारखे व्हायचा हा विचार नको, तर कुणीतरी एक चांगले भारताचे नागरिक व्हायचा विचार करा. भारताचे नागरिक व्हायचा विचार करा. आता तुम्हाला मी एक उदाहरण देतो. 1-2 उदाहरण देईल आणि मग मी थांबेल. पहिलं मला सांगा, आपल्या घरात सगळ्यांकडे TV आहे की नाही? रिमोट आहे ना त्याला? बरं, पुरुष मंडळींच्या हातात रिमोट असलं तर काय बघतात? ते काय बघतात? काहीच बघत नाही. रिमोट देता की नाही तुम्ही? देता. मग पुरुष मंडळी काय बघता? बातम्या बघता. महिलांच्या हातात रिमोट आला तर काय बघता? सिरियल बघतात. आणि मुलांच्या हातात रिमोट आला तर मुलं तुम्ही काय बघता? मुलं काय बघतच नाही का? काय बघता? कार्टून बघता, बरोबर आहे की नाही? मग आपण TV चालू केला. आपण चॅनल काय करत जातो? बदलत जातो. 1 पासून सुरू करतो, पार 100 पर्यंत जातो. परत उलटा येतो, 100 पासून 1 पर्यंत येतो की नाही? आणि जो चॅनल आपल्याला आवडतो तो चॅनल आपण काय करतो? सिलेक्ट करतो की नाही? म्हणजे त्या TVचा रिमोट कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात? आपल्या हातात. मग आपल्या जीवनाचा रिमोट, आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे याचा रिमोट कोणाच्या हातात पाहिजे? आपल्या मुलांच्या हातात पाहिजे. नाही तर आई वडीलच रिमोट घेऊन फिरतात. त्या मुलाने या शाळेत गेल्या पाहिजे,
किंवा त्याने ह्या क्लासला गेलं पाहिजे, सगळे क्लासेस लावून देता, त्या मुलावर एकदम बर्डन टाकता, त्या बिचाऱ्या मुलाला कळतच नाही काय काय करावं. मग अशी मुलं ही प्रचंड डिप्रेशनमध्ये येतात. लक्षात घ्या, आयुष्यात अपयश येत असतं, आयुष्यात अपयश येत असतं आपल्याला, पण त्या अपयशावर मात करून आपल्याला पुढे जायचं असतं. आणि जी मुलं अशी धडपडत पुढे जातात त्यांच्यासाठी मी 4 ओळी सांगणार आहे आणि मग आईस्क्रीमचे एक उदाहरण देऊन मी थांबणार. जी लोक, जी मुलं किंवा जी लोक, लक्षात घ्या, जी धडपड करत असतात, बरोबर आहे, जी लोक काम करत असतात, जी मुलं, जी लोक आयुष्यात, बरोबर आहे, काम करत असताना सतत धडपडत असतात, लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात. जी माणसं ध्येयाने प्रेरित होऊन वाटचाल करत असतात, परत सांगतो, जी माणसं ध्येयाने प्रेरित होऊन वाटचाल करत असतात ती सतत धडपडत असतात. आपलं टार्गेट असलं पाहिजे. लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात, लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात, कारण ती सतत पडत असतात. लक्षात घ्या, अपयश येतं आपल्याला. जी माणसं ध्येयाने प्रेरित होऊन वाटचाल करत असतात ती सतत धडपडत असतात, लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात, कारण ती सतत पडत असतात. खरं म्हणजे ती पडत नसतात. शेवटचं ऐका, खरं म्हणजे ती पडत नसतात, त्या पडत पडत घडत असतात, पडत पडत घडत असतात. आपल्या मुलांना आपल्याला असं घडवायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण गणपतीची आराधना करता. साहेबांनी सांगितलं तिथले ते गणपती मंदिराचे, हा चिंतामणी गणपती मंदिराचे सचिव पण आहेत. तुम्ही सगळे गणपतीकडे बघता की नाही? संकष्टीला जाता, सगळ्या मंदिरात जाता आणि मग गणपती बाप्पाला म्हणतात, बाप्पा मला भरभरून दे. बोलता की नाही? गणपतीकडे कुठल्याही कामाची सुरुवात गणेशानेच करतो आपण. पण माझ्या दृष्टीने गणपती हे सिम्बॉल ऑफ स्ट्रेस मॅनेजमेंट आहे. गणपती स्ट्रेस मॅनेजमेंटचा एक सिम्बॉल आहे. काय? गणपतीचं डोकं मोठं असतं. गणपती म्हणतो थिंक बिग, मोठा विचार करा, नाही तर आपण छोटा विचार करतो. गणपतीचे कान मोठे असतात. गणपती म्हणतात लिसन मोर, जास्तीत जास्त श्रवण करा. गणपतीचं तोंड छोटं असतं की नाही? गणपती म्हणतात टॉक लेस, कमी बोला. आपलं तर उलटच आहे. आपण काय करतो? जास्त बडबडतो आणि कमी ऐकतो. गणपतीचं लक्षात घ्या, डोळे छोटे असतात. गणपती काय सांगतो? कॉन्सन्ट्रेट. तुम्ही जे पण काम कराल त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. गणपतीचं पोट मोठं असतं, त्याला आपण लंबोदर म्हणतो. याचा अर्थ काय? पीसफुली डायजेस्ट ऑल गुड अँड बॅड इन युअर लाईफ. आयुष्यात बरे वाईट प्रसंग येतात. मुलांनो लक्षात घ्या, एका टर्मिनलला कमी मार्क्स मिळतील, एखाद्या वर्षी कमी मार्क्स मिळतील. अपयश आलं हे तुम्हाला पचवायला शिकायचं आहे. म्हणून गणपती सांगतात पीसफुली डायजेस्ट ऑल गुड अँड बॅड इन युअर लाईफ. आणि शेवट गणपतीच्या हातात मोदक असतो. मोदक इज द रिवॉर्ड ऑफ साधना. तुम्ही जेव्हा कष्ट कराल, मेहनत कराल तर तुम्हाला रिवॉर्ड मिळेल. आत्ता सरांनी सांगितलं मला, CBSEचे जवळजवळ 10 ते 15 मुलं 98 आणि 99% त्यांना मागच्या वर्षी मिळालेले आहेत. हे त्यांची मेहनत आहे, बरोबर. इट इज द रिवॉर्ड ऑफ साधना आहे. आणि मग शेवटचं तुम्हाला सांगतो, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल अजिंक्य पुढे, तर तुम्हाला दररोज आईस्क्रीम खाल्ली पाहिजे. काय खाल्ली पाहिजे? आईस्क्रीम. म्हणजे आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन खायची नाही आहे मुलांना. आईस्क्रीम मधला आ म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे. काय पाहिजे? आत्मविश्वास. आईस्क्रीम मधला ई म्हणजे काय? इच्छाशक्ती. कुठलंही काम करायची तुम्हाला काय पाहिजे? इच्छाशक्ती पाहिजे.
आईस्क्रीम मधला स म्हणजे सकारात्मक. तुम्ही काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. नाही तर आई वडिलांनी काही काम सांगितलं, नो वेळ नाही आहे, पण मी इंस्टाग्रामवर भरपूर वेळ आहे, व्हॉट्सॲपला भरपूर वेळ आहे, फेसबुकला भरपूर वेळ आहे, असा नाही. कुठलंही काम करायचं आहे म्हणजे सकारात्मक पॉझिटिव्हनी करायचा. आईस्क्रीम बदला क्री म्हणजे क्रिएटिव्हिटी. तुमच्या सर्व मुलांनी पाल्यांनी आता बघा लेझिम नृत्य केलं, त्याच्यानंतर कराटेचं या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन झालं. मग ह्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत क्रिएटिव्हिटी, काहीतरी नवीन करायचं आहे. आणि शेवटचा आईस्क्रीममधला म म्हणजे काय, कोणी सांगू शकेल? व्हॉट इज द नो मॅनेजमेंट नथिंग. म्हणजे काय, म्हणजे काय? ठीक आहे, मीच सांगतो, वेळ कमी आहे, तुम्हाला डान्स बघायचे तुमच्या मुलांचे. म्हणजे महत्वाकांक्षा. आपल्या आयुष्यात काहीतरी करण्याची काय पाहिजे, महत्वाकांक्षा पाहिजे. म्हणून आईस्क्रीम म्हणला आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती, स म्हणजे सकारात्मक, क्री म्हणजे क्रियाशीलता आणि म्हणजे महत्वाकांक्षा. तरी आपण सर्वांनी दररोज आईस्क्रीम खाऊन आपला स्ट्रेस कमी करा, आपल्या मुलांनी तणाव कमी करा. एवढंच सांगून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. आणि आता जो कार्यक्रम आहे तो आहे महाराष्ट्राची लोकधारा, महाराष्ट्राची लोककला. महाराष्ट्रातील विविध ज्या लोककला आहेत, गोंधळ असू द्या, भारूड, वासुदेव, पिंगळा, ह्या सगळ्या लोककला आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आणि यानंतर मी सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करतो एबीएम इंग्लिश हायस्कूलचे प्रेसिडेंट आदरणीय दिलीपजी बांगर सर. आपल्याला विनंती असेल कृपया आपण मंचावरती यावं आणि विद्यार्थ्यांसोबत आणि पालकांसोबत आपण संवाद साधावा. आदरणीय बांगर सर. आमचं भाषण ऐकायचं आज कुणाचाही काही मूड नसतो. सगळ्यांना आपल्या आपल्या पाल्याचं इथं कौतुक बघायचं असतं. मी या ठिकाणी जे काय आता आपण जे शाळेत जे दरवर्षी जे करत आहोत ते अशीच आपण प्रगती कायम ठेवणार आहे. आणि आपण इथं जे आज आपण जे हे कोर्टयार्ड जे बघत आहात, बास्केटबॉल कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट आणि पिकल बॉल, तर याच दर्जाचं तुमच्या विद्यार्थ्यांसाठी स्टेट बोर्डमध्ये येणारे शैक्षणिक वर्षात मी हे आपल्यासाठी नक्की करणार, एवढं या ठिकाणी आपल्याला अभिवचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.